हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावर्य हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम। माईक बंद करा तुझा। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, थोडा तिकडे का श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। पै भक्ती एकी जाणे ते तसाणे थोर म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या। 9व्या अध्यायातल्या या ओवीचं चिंतन आपण कालपासून करून आलो आणि आज आपल्या ह्या प्रवचनाच्या दुसऱ्या सत्रात आपण एकत्रित आलेलो आहोत। आज आपल्या ह्या उत्सवाचा द्वितीय दिवस आणि आजच्या प्रवचन वृत्ती सेवेसाठी उपस्थित असणारे आपण सर्व मुरबाडवासीय सद्भाविक वारकरी संप्रदायाचे अत्यंत प्रेमपूर्वक प्रतिपालन करणारे उपासक परमपूज्य जोशीदादांच्या स्मृतींचं जागरण आपण ह्या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी करीत असतो आणि 28वे हे वर्ष आणि ह्या 28व्या वर्षाच्या नाम उत्सवासाठी आपल्या सर्वांचं तन मन धन या सर्वांच्या तन मन आणि धन या रूपी असणारं योगदान, त्यामुळे या उत्सवास आलेली भव्यता आणि दिव्यता आणि आदरणीय परमपूज्य गुरुवर्य प्रमोद महाराज जगताप आणि आदरणीय परमपूज्य गुरुवर्य एकनाथ बाबा कोष्टी यांच्या रसाळ ज्ञानेश्वरी पारायणातून या भव्य उत्सवाला मिळालेली प्रासादिकता अत्यंत अप्रतिम अशी त्रिवेणी इथे आपण उपभोगतो आहोत। काल आम्ही सर्वजण खरं मी चर्चा नाही विद्यार्थी नाही या सगळ्यांचा आम्ही श्रवण करत होतो की आता कुंभाचा काळ आहे आणि अण्णांनी त्यांच्या 12 वर्षाच्या पूर्वीचा एक प्रसंग सांगितला। कुंभात काय परिस्थिती होती असं एकूण काल चर्चा सुरू झाली। पण आपण महाराष्ट्रातले सर्व भाविक वारकरी संप्रदाय किती भाग्यवान आहोत की आपल्यासाठी
आपल्या संतांनी कथा त्रिवेणीच निर्माण करून दिलेली आहे. आणि त्यात आपण केव्हाही स्नान करू शकतो. आणि नुसतं देहाचं नाही तर अंतरसुचित्व करू शकतो. ही व्यवस्था आपल्याकडे प्रत्येक क्षणाला उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून आपण खऱ्या अर्थाने खूप भाग्यवान आहोत. आणि बाबा म्हणूनच आपल्या ह्या प्रदेशाला महाराष्ट्र असं म्हटलंय. आणि महाराष्ट्राची दुसरी जशी ओळख आहे, असं उत्तरेकडे आपण गेलो तर उत्तरेला देवभूमी असं म्हणतात आणि महाराष्ट्राला संत भूमी असं म्हणतात. ही संतांची भूमी आहे. वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या रूपात ही संत मंडळी आपल्यामध्ये विचरण करीत असतात आणि आपलं हित साध्य करण्यासाठी स्वतःचा देह विजळीत असतात. त्यातलंच एक सर्वांच्या परिचयाचं आणि हृदयातलं असणारं व्यक्तित्व म्हणजे वैकुंठवासी दादा. दादांनी जो परिपाठ आपण सर्वांना घालून दिला त्याच्या पद्धतीने आपण वर्तन करीत आहात किंवा करण्याचा प्रयत्न करीत आहात. म्हणूनच हे सगळं सुरू आहे. काल आपण भक्तीच्या संबंधाने काही चिंतन करून आलो की आपण किती भाग्यवान आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी ही भक्ती परंपरा निर्माण केली 12व्या शतकात. या संबंधीचा काही आपण उपक्रम काल मांडला. आज आपण त्या विषयाचा उपसंहार अशा प्रकारचा करणार आहोत. मी खरं खूप वर्षांनी इथे आलो आणि मनाची खूप प्रसन्नता आहे. एक संस्कृत सुभाषित आहे का त्यांनी असं म्हटलंय, प्रसन्न चिते परमात्म दर्शन. आध्यात्मिक माणसाची खरं बाबा ही खूणच आहे. सुभाषितकारांनी सांगितलेली प्रसन्न चिते परमात्म दर्शन. अध्यात्मामध्ये पारमार्थिक साधना करणारा एखादा साधक असेल. मी तुम्हाला उपदेश करतो असं बिलकुल समजू नका. मी ह्या संतांच्या गुरुवर्यांच्या शब्दांच्या वरती विश्वास ठेवून प्रवास करणारा एक साधक आहे. आणि त्यातून म्हणून काही सूत्र गुरुदेवांच्या कृपेने संतांच्या शब्दांनी जी थोडीफार अनुभवाला आली ती आपल्याशी संवाद रूपी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. हे प्रवचन सुद्धा नाही, हा आपला एकमेकांचा संवाद आहे. काल काही मंडळी मला खूप भेटली, त्यांना खूप बरं वाटलं, काही त्यांनी संवाद केला. आणि खरं हा संवाद व्हायला पाहिजे. जर संवाद होत नसेल तर मला वाटतं की ही एकतर्फी प्रेम आहे. प्रेम दोघींकडून व्हावं लागतं. त्यामुळे आमचे संत म्हणाले असतील की पंढरपूरच्या वाऱ्या, आपण पंढरपूरचा पण काय विचार बोलून आलो. पंढरपूरला गेल्यानंतर आपला व्यवहार काय आहे तर प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाचाच आदान प्रदान अशा प्रकारचं आपण करायचं आहे. तर प्रेम हे दोन्ही पण बाजूने झालं पाहिजे. तर प्रसन्न चिते परमात्म दर्शन हे आध्यात्मिक साधना करणारा, ज्ञानेश्वरीचं पारायण श्रवण करणारा, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा एखादा साधक असेल तर त्या ज्ञानेश्वरीची सूत्र त्याच्या अंतःकरणात ठसली. हे कशावरून तर ते असं म्हणतात प्रसन्न चिते. त्याचं चित्त प्रसन्न असतं. पण चित्त हे काय आपल्याला डोळ्याला दिसत नाही. चित्त काय हा अवयव नाही. डोळे म्हटले तर आपण इथे बोट लावू शकतो. कान म्हटलं तर आपला हात इथे जातो नाही का. डोकं म्हणलं तर इथे जातो, हात म्हणलं तर इथे जातो, पाय म्हणलं की इथे, पोट म्हणलं की इथे, पाठ म्हणलं की इथे. ही अवयव आपल्याला दाखवता येतात. पण चित्ताकडे बोट नाही का. तर ते चित्त प्रसन्न होतं. पण त्या प्रसन्न झालेल्या चित्ताची खूण आहे काय की प्रसन्न व्यक्ती झाला की त्याचं हे फेस आहे ना, त्याचा चेहरा हे त्याच्या प्रसन्न चित्ताचा आरसा आहे. एखादा व्यक्ती समाधानी असेल, सुखी असेल, आनंदी असेल तर तो त्याच्या चेहऱ्यावरूनच ओळखायला येतो. प्रेमाची अजून एक अवस्था सांगताना श्रीमद भागवताने असं सांगितलंय. श्लोक जर उलटा पलटा झाला तर आपण मला जरा क्षमा करा. रुरुदुहु राजन सुस्वरन राजसा, रुरुदुहु राजन सुस्वर लालसा. की भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्या भक्ताच्या अंतःकरणात जी लालसा असते तर त्या लालसेपोटी त्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होतं. आणि एखादा व्यक्ती प्रेमात पडतो तर तेव्हा त्या प्रेमी व्यक्तीला किंवा भगवंताला मिळवण्यासाठी
तो कुठल्याही परिस्थितीला जातो, तो काहीही करतो. आपल्या संतांचं आपण उदाहरण बघा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन बघा, एकनाथ महाराजांचं जीवन बघा, माऊलींचं जीवन बघा, किंवा अशी अनेक सत्पुरुषांशी आपल्याला उदाहरणं देता येतील की आपलं जे असणारं जे काही सुख आहे, आपलं असणारं सामर्थ्य ते त्यागून भगवंतासाठी याजासाठी जातो वनांतरा. आणि मग तिथे दुसरी अवस्था निर्माण होते की मला भगवंत भेटण्याची जी तळमळ आहे त्यातून डोळ्यावाटे अश्रू निर्माण होतात. त्या अश्रूंचेही दोन प्रकार केलेले आहेत, एक आहेत आनंदाश्रू आणि दुःखाश्रू. तर भक्तीच्या पोटी येणारे जे अश्रू असतात तर प्रेमभरित आनंदाश्रू असतात. तर प्रसन्न चिते परमात्मा दर्शन, की आपण जी साधना करतो, आपण जे सगळं काही चांगलं वाईट कर्म करतो तर त्याचं चित्त प्रसन्न आहे की नाही, याच्यावरून तो भक्त आहे की नाही याची ती खूण आहे. आणि मला असं वाटतं म्हणजे की मी खरं व्यक्तिस्तुती करत नाही, पण विद्यार्थ्यांनी गुरूंच्या बद्दल बोलायला पाहिजे. हाच त्याच्या उद्धाराचा एक मार्ग आहे, दुसरा अन्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आपण जर का बघितली तर ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक अध्यायाच्या मंगलाचरणात त्यांच्या सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. 18व्या अध्यायात ते म्हणतात की निवृत्तीनाथ सुतू, मी निवृत्तीनाथांचा सूत आहे, पुत्र आहे. गुरु सद्गुरू हे विषय आला की ज्ञानेश्वर महाराज भानावर राहत नाही. आणि आम्ही भाग्यवान आहोत की आमचे सद्गुरू पुढे बसले. सद्गुरूंच्या समोर त्यांचंच आपण काही म्हणून ऐकलेलं असतं, त्यांच्याच पावलावरून पाऊल ठेवून आपण काही चालण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांच्या पुढे जेव्हा बोलण्याची संधी मिळते तेव्हा मला असं वाटतं की त्या शिष्यांचा भाग्याचा उदय झालेला असतो. कारण की पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय, की शिष्य हे खरं, विद्यार्थी हे त्या गुरूंची आपत्तीच असतात. थोडा मी आळशी, पण आळशी हा थोडा नसतो बरं का, आळशी आळशीच असतो. आळसाला काही परिमाण नसतो. आळस हा आळस असतो, त्याचे पॅरामीटर्स ठरलेले नसतात. आणि झोप हा आळशी माणसाचा अत्यंत प्रिय प्रकार आहे. सकाळी म्हणजे गुरु तत्व आहे, म्हणजे गुरु हा कोणी पण असू शकेल. ज्याच्याकडे आपण विद्यार्जन केलं तेवढाच गुरु नसतो, तो असतोच असतो. पण ज्यांच्याकडून आपण काही शिकतो ते पण आपले गुरुच असतात. आणि त्यांच्याकडून आपण काही शिकलो, त्यांच्या ठिकाणी गुरुत्वाची जाणीव ठेवून आपण त्यांच्याशी जर का व्यवहार केला तर त्यांच्यातलं असणारं गुरुत्व आपल्यावरती कृपा करतं. एकलव्याचं उदाहरण आहे. एकलव्याला नाकारलं होतं, पण एकलव्याने गुरूंची कल्पना केली होती आणि तो अर्जुनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ धनुर्धारी झाला होता. म्हणून की सकाळी जेव्हा अण्णा उठवतात तेव्हा मला असं काय वाटतं की अण्णा उठवताना आपली आई आपल्याला उठवते. अरे उठ रे, बघ किती वाजलेत आता पण उठा, 4 वाजले आता, लोक येऊन बसणार आहेत तिकडे. म्हणजे मी एका व्यक्तीचं प्रमोशन नाही करत की वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असताना अशा अनेक गुरुरूपी आई आम्हाला लाभल्या आणि त्यांनी अशाच पद्धतीने व्यवहार केला की काही दोष जरी आपल्यातून घडले तरी ते सांगत असताना त्यांचं आईपण अनुभवायला मिळणं हे आपल्या साधनेचं फल आहे. गुरु रागवतील हे बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं, पण आपली चूक झालेली असताना सुद्धा गुरूंनी ममत्वानी आपल्या पाठीवरती हात ठेवून काही युक्तीच्या 4 गोष्टी सांगाव्यात हे आपल्याला त्या पुरुष असणाऱ्या गुरुच्या व्यवहारातून ऐकवाचं दर्शन होतं, महत्वाचं दर्शन होतं. किती म्हणून गुरुचं वर्णन करताना गुरु हा संत कोणीचा राजा असं म्हटलंय. तर अजून एक व्यक्ती राहिले तर म्हणजे आमचे कोष्टी भाव प्रसन्नची ते परमात्मा दर्शन यावर की
त्या एका विशिष्ट अवस्थेवरती पोचलेला जो म्हणून काही साधक असतो, तर तो कसा असतो याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायात वेगवेगळ्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. तर आपण बिचारे बापडे हे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांचा अनुभव कसा घेणार? तर ज्ञानेश्वर महाराजांनाच विनंती करून की अशी व्यक्ती आमच्यासमोर जर का प्रस्तुत केली तर आम्हाला त्याचा अनुभव घेता येईल. आणि मला असं वाटतं की कोष्टी बाबांकडे बघितलं की प्रसन्न चित्ते परमात्म दर्शन, की जिथे त्याचं चित्त प्रसन्न असतं त्याच्या हृदयातलं परमात्म तत्व हे जागृत झालेलं असतं. आणि जागृत झालेल्या त्या सिंहासनावरती स्वतः भगवान आरूढ झालेला असतो. आणि भगवान तर हा जगताची आई आहे, नाही का? म्हणून गुरूंच्या ठिकाणाचं मातृत्व उपभोगण्यासाठी सुद्धा त्या गुरुतत्वाची आपल्याकडून परमसेवा झाली पाहिजे. तेव्हाच आपल्याला त्या गुरुत्वाच्या ममत्वाचा लाभ होऊ शकतो. आणि हे सगळं जर आपल्याला उपभोगायचं असेल तर गुरूंच्या सानिध्यात जाऊन त्यांची सेवा करावी लागते. मग काय सेवा करावी लागते तो आता विषय पुढे येणार आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आचार्य उपासना त्याच्यावरती अप्रतिम गोव्यात. माझी विनंती असेल आपल्याला, जी माणसं जी मंडळी भाविक पारणाला येत नसतील तर त्यांनी उद्यापासून या. म्हणजे गुरुची सेवा कशी करायची असते हे ज्ञानेश्वर महाराजांनी काय अप्रतिमपणे वर्णन केले. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, माझा देह जोपर्यंत आहे तर त्या देहात असलेला मी काय सांगणार नाही तुम्हाला. माझा विषय पुढे मला संपवायचा आज. तर ते तुम्हाला बघायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांकडे जा. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द इतक्या सुरेल आवाजात सांगण्यासाठी परमात्मा ज्यांच्या हृदयात चित्तामध्ये आसनावरती बसेल असे आमचे बाबा त्यांच्या सुस्वराने आपल्याला हे सगळं ऐकवत आहेत. आणि माझा देह जेव्हा नसेल, जेव्हा माझी शरीराची पुडी इथे नसेल, तेव्हा मी कशी माझ्या गुरूंची सेवा करेल हे ज्ञानेश्वर महाराजांनी किती अप्रतिम सांगितलंय. आणि तुम्हाला खरं सांगू का, मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे. तुम्ही एवढं जरी ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकलं ना, तुम्ही स्वतःला ज्ञानेश्वरी वाचण्यापासून थांबवूच शकत नाही. काय ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा आहे, काय ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात गुरुतत्वाबद्दल. असो, तर त्या गुरूंच्या संबंधाने हा उत्सव आपण गेली अनेक वर्ष इथे करतो आहोत. खूप लांब प्रस्ताव झाला त्याबद्दल क्षमा करा. भक्तीच्या संबंधाने आपण काही काल विचार करून आलो. पै भक्ती एकी जाणे तेथ साणे थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आज आपण या मुख्य बोगीचा या ठिकाणी विचार करणार आहोत. पत्रम पुष्पम फलम तोयम हे ज्ञानेश्वर गीतेच्या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केले. आणि त्या भाष्यातली ही सिद्धांताची ओवी ज्ञानेश्वर महाराजांची अत्यंत छान शब्द आहेत. परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचे परमपूज्य दादागुरु असं म्हणत की ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं एक विशेष काय आहे की ज्ञानेश्वर रूपी सागरामध्ये आपण नौका विहार करायला जर का निघालो तर सहज त्या शीतल जळामध्ये आपण हात फिरवला तर सहज दृष्टांत रूपी 4-5 कमळं आपल्या हाताला लागतात. आणि नुसतं त्या दृष्टांत रूपी कमळांचा आपण जर स्वाद घेतला, नेत्रस्वाद घेतला तरी आपण प्रसन्न अशा प्रकारचे होऊ. मामा असं म्हणत असत की नुसते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी आपण वाचल्या किंवा ऐकल्या तरी आपण मोक्षाला जाऊ, तरी आपल्याला मोक्ष मिळेल. कारण मी आपल्याला बोलून आलो की आपण ज्ञानेश्वर महाराजांनी जो अवतार धारण केला किंवा कृष्ण अर्जुनाला सांगायच्या ज्या काही गोष्टी राहिला तर तो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपी इथे प्रगट झाला. ज्ञानेश्वर महाराज हे विष्णूचेच अवतार आहेत, आपल्याला आपण सर्वांना माहिती आहे. तर कृष्ण वंदे जगद्गुरु, तर जगद्गुरूच्या ठिकाणी असणारी जी भावना आहे, जो कळवळ आहे, तोच ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हे जगद्गुरु आहेत, जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराज. आपल्याकडे ती प्रकार नाही म्हणण्याचा, कारण की ज्ञानेश्वर महाराजांचं एकूणच व्यक्तित्व हे माऊली या शब्दात सामावले. आणि माऊली ही अवस्था अगदी प्रचंड मोठी आहे.
सिद्धांताची ओवी आहे. अर्जुनाच्या सोबत संवाद चाललाय आणि भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत की मला सगळ्यात आवडणारी गोष्ट काही असेल तर भक्ती आहे. माझ्या जवळ येणारी जी सगळी मंडळी आहेत, मग भगवंताच्या जवळ येणारी मंडळी, आपण भगवंताच्या सोबत का जातो, आपण भगवंताच्या दर्शनाला का जातो, हे माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण आपण संसारी जीव आहे. संसारातली अनेक छोटी छोटी दुःख आपल्याला कायम पडत असतात आणि भगवंत हा त्या दुःखांचं परिमार्जन करणारा मोठा वैद्य आहे. म्हणून पांडुरंगाला वैद्यराज असं म्हटलंय. आणि त्या वैद्याकडे जातो, आपली गाराणी त्याला सांगतो आणि मग त्याच्यावरच्या काही मात्रा आपल्याला तिथून मिळतात आणि मग थोडं समाधान, आपण आनंद याविषयी पण आपण आनंदाचाही काल आपण विचार करून आलो. आनंद हे आपलं स्वरूप आहे. तर मग तिथून आपल्याला काही समाधान मिळतं, चित्ताची स्थिरता होते, हे सगळं आपण उपभोगतो. आणि मग आपलं दुःख थोडंसं कमी व्हावं किंवा संपावं यासाठी आपण आपल्या चतुराईने किंवा भाबडेपणाने, खरं भाबडेपणा म्हटलं नाही पाहिजे कारण आपण खूप चतुर आहेत. आपण ह्या सगळ्या कृती चतुराईने करीत असतो. एक आपल्याला गोष्ट माहिती ना की एक भगिनी, तिला अपत्यच होईना आणि मग ती भगवंताकडे गेली आणि ती म्हणली, देवा आणि 20-25 वर्ष झाली रे मला, अजून अपत्यच नाही, काहीतरी कर. तिने देवाशी चतुराई केली, म्हणजे देवाला आमिष दिलं, देवा तू जर मला पुत्र प्राप्ती दिली, मला मुलगा दिला, तर मी तुला सोन्याची टोपी दिली. ऐकलंय ना, ऐकलंय का? मी तुला काय देईल? सोन्याची टोपी देईल. भगवान प्रसन्न झाले आणि तिला पुत्रप्राप्ती झाली. बाई हुशार होती, मुरबाडची नव्हती. बाई हुशार होती. तर तिने ते सगळं, मुलगा झाला, बारसं झालं आणि बारशात नाव ठेवायचं. तर तिला आठवलं की हा पुत्र, हा मुलगा आपल्याला देवाच्या कृपेने झालेला आहे. देवाशी आपण कमिटमेंट केलेली की मला मुलगा झाला की मी तुला सोन्याची टोपी देईन. तर ते नाव ठेवलं. बाई मोठी हुशार, बाईने त्या पोराचं नावच सोन्या ठेवलं. काय ठेवलं? सोन्या. आणि मग त्या सोन्याचं नाव ठेवल्यानंतर त्याला छान टोपली शिवली, हाताने गुंडली, तिला छान गोंडे केले, वरती एक छान गोंडा केला, छान सुरेख ते सोन्या गोंडच दिसला. आणि मग तो नामकरण विधी अप्रतिमपणे संपन्न झाला. बाईने ती टोपी तबकात ठेवली, तबकावरती एक वस्त्र टाकलं, काही उपचार घेऊन ती भगवंताकडे गेली आणि भक्तीपूर्ण अंतःकरणाने तिने भगवंताला नमस्कार केला. भगवंता, तुझ्या असीम कृपेमुळे मला पुत्ररत्न प्राप्त झालं आणि तुला सांगितल्याप्रमाणे मी सोन्याची टोपी घेऊन आले. भगवंत म्हणला, मला उल्लू बनवतेस? मला? अरे उल्लूंची टोपी घेऊन आले. तो भगवंत चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. भगवंताच्याकडे आपण कुठला व्यवहार करतो, कुठल्या पद्धतीने आपण त्याच्याशी अप्रोच होतो, याच्यावरती आपल्याला लाभ होण्याची अत्यंत शक्यता आहे. तर अन्य देवतांची पण आपण उपासना करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकात अवतार धारण केला. तुकाराम महाराजांनी 16व्या शतकात अवतार धारण केला. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातला जर का आपण विचार केला, हे आपण कशावरून अनुमान लावू शकतो?
बाबा काही चुकलं तर मला माझ्यावर तुम्ही कृपा करा. की ज्ञानेश्वरीतलं समाज दर्शन हे अत्यंत बघण्यासारखे. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकातल्या समाजाचं चिंतन केलंय. समाजाची स्थिती काय होती, समाजाचा व्यवहार कुठल्या पद्धतीने होता आणि समाज हा भक्तीच्या नावाखाली कसा लुबाडला जात होता, अशा प्रकारची मांडणी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात असं आलं की आपल्याला एकट्याला हे काम करता येईल, पण आपण समकालीन संतांना जर का एकत्रित घेतलं आणि त्यांना सोबत घेऊन जर हे काम केलं तर हे अधिक प्रभावी ठरेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना असं म्हटलंय, मिळवलेली मांदी वैष्णवांची. सगळ्या भगवत भक्तांना एकत्रित केलं आणि गुण लावण्याची खाण असणारा पांडुरंग परमात्मा की जो विटेवरती उभा आहे, जो प्रेम भांडारी आहे, की त्याला फक्त भाव आणि प्रेम ह्या दोनच गोष्टी लागतात, अन्य काही लागत नाही. अशा त्या भगवंताची उपलब्धी आपल्या सगळ्यांसाठी करून दिली. आणि तुकाराम महाराज असं म्हणतात की तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलंय ना, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते खेते, आपुल्या पोटा जे रडती मागती शिते अवदान. आमचं मारुती बाबा एक उदाहरण खूप छान सांगत असं पाठात. म्हणजे शेठजी, पूर्वीचा काळ, आणि शेठजीला गाड्या वगैरे काही नव्हत्या, संसाधनं काही नव्हती, म्हणून घोड्यावरती त्यांना प्रवास करायला लागेल. पण नवीनच व्यापाराला लागलेला हा शेठजी इतरांची बैलगाडी घोडे घेऊन तो प्रवास करीत असे. आणि त्याला कोणीतरी सांगितलं की पलीकडच्या गावात एक प्रभावी दैवत आहे, तुम्ही त्यांना जाऊन नमस्कार करा, नवस करा. आणि नवस केला की ताबडतोब रिझल्ट. ते म्हणलं का इन्स्टंट रिझल्ट. इन्स्टंट रिझल्ट म्हणजे तुम्हाला सांगा की सांगतो मी, सांगा तुमचं उत्तर देणार आहे आज, की संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला इन्स्टंट रिझल्ट कसा मिळतो हे मी आज सांगणार आहे तुम्हाला. त्याचं त्यांनी मला काल प्रश्न विचारला की इन्स्टंट रिझल्ट कसा मिळतो इथं आल्यावर, संतांच्या सोबत गेल्यावर. की मग हे शेठजी गेले, त्यांनी नमस्कार केला. शेठजी म्हणले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो. मग पूजा काय, आणि काय कापलं, हे केलं ते केलं, सगळं झालं. शेंदरी नक्की दैवते त्यांना जे शिते अवदान, त्यांना जे पाहिजे ते झालं. विशिष्ट जो काही त्यांचा कालावधी होता, त्या कालावधीमधला जो काही उपचार होता तो शेठजीने पूर्ण केला. आणि मग भल्या मध्यरात्री ती देवी प्रसन्न झाली आणि शेठजी वा 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 माते तू किती कृपा केली माझ्यावर, वा वा वत्सा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. तुझी माहिती मला काहीच नको, मला फक्त एकच गोष्ट द्या. तुम्ही काय म्हणजे हो, व्यापाराच्या निमित्ताने मला प्रवास करावा लागतो आणि याच्या त्याच्याकडे उसनवारी करून घोडा गाडी हे सगळं मागावं लागतं, माझ्यावर एक कृपा करा. तुम्ही प्रसन्न झाले तर काय कृपा करू. अरे तुझ्यावरती कृपा करण्यासाठीच मी खाली, बोल तुम्ही काय नको, मला फक्त एक घोडा द्या. काय ऐकताय ना, मला फक्त या घोडा द्या. त्या देवीने त्याला नमस्कार केला, म्हणली मला क्षमा कर, मी तुला घोडा देऊ शकत नाही. का? अरे तू माझ्या तोंडाकडे काय बघतोयस, जरा खाली बघ. अरे बाबा मीच गाढवावर बसलेली आहे, तुला घोडा कुठे देणार. तुकाराम महाराजांचा एक खूप छान अभंग आहे, म्हणजे संतांचे आपल्यावरती किती उपकार आहे, भावाच्या संबंधाने आपण बोलतोय. महाराजांनी उत्तर दिलं, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ कुठेही आणि कनका काही गावाळाचे भरी, पुढे तेव्हा तेथे आहे थोडी नागवड, तिथे आपली फसवणूक होऊ शकते. अन्य साधनांच्या आपण नागी लागलो तर प्रेमाच्या संबंधाने आपण बोलून गेलो की ज्या व्यक्तीबद्दल, ज्या भगवंताबद्दल आपलं प्रेम होतं, तर त्याचं सगळ्यात प्रभावी जे काही साधन असेल तर त्याचं नाव आहे. कसं बरं, माझं नाव उमेश आहे, आदरणीय गुरु बाबांचं नाव एकनाथ कोष्टी महाराज आहे, तिथे पांगर महाराज आहे, किंवा अन्य काही नाव आहे.
तर एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आपण इथं घेतलं तर तो व्यक्ती गुणदोषांच्या सह आपल्या समोर उभा राहतो, है की नाही? म्हणजे आपण म्हणतो ना, साहेबराव चांगला माणूस आहे, तुम्हाला काय माहिती, 8 दिवस तुम्ही येता, त्याला किती किडा आहे हे सगळं मुरबाडला माहिती आहे की नाही? साहेबरावचा किडा सगळा मुरबाडला माहिती आहे. इकडे हे सांगतात आपल्याला. पण मला सांगा की तो साहेबराव तिथे उपस्थित असतो का? नसतो. त्या साहेबरावचं व्यक्तित्व त्याच्या समोर लगेच उभं राहिलं. त्या माणसाचं व्यक्तित्व कशामुळे? एका नावामुळे. आणि नामाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणं, नाम आपल्या हृदयामध्ये साठवणं, ही साधी साधना आपल्या संतांनी आपल्याला शिकवली. साधं आहे. इन्स्टंट रिझल्ट उदाहरण देतो आणि पुढे जातो. काल मी ते प्रमाण बोलून गेलो, त्याच्यावरती माझं सांगून गेलो, फक्त बोलायचं राहिलं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हे आपण रोज म्हणतो की नाही? रोज आपल्या पाठ आहे, सगळ्यांच्याच ऐकलेलं आहे. त्याचा रिझल्ट काय हे तुकाराम महाराजांनी त्याच्या उत्तरात सांगितलं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखांचे. तुम्ही करून बघा, प्रॅक्टिकली करून बघा की ज्या दिवशी घरात भरपूर भांडे असतील, भरपूर सगळ्या घरचं धुणं धुवायचं असेल, काय करायचं नाही? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी महाराज ज्ञानेश्वर माऊली, त्या नामाचा आश्रय घेऊन बघा. तिथे एवढं मोठं काम किती क्षणात संपून जाईल हे कळणार सुद्धा नाही. इन्स्टंट रिझल्ट. थोडंसं आपण पुढे यायला पाहिजे की काही दृष्टांताच्या ओव्या आपण समारोपात बघणार आहोत की ज्ञानेश्वर महाराजांनी किती खुबीने सांगितलंय. साधं की आपण भगवंताकडे एक पाऊल पुढे गेलो की भगवंत आपल्यासाठी 100 पावलं पुढे येईल. पण त्यासाठी आपली तयारी पाहिजे. एक दृष्टांत म्हणजे एक सत्य घटना आठवली म्हणून मी तुम्हाला सांगतो. सौराष्ट्राचं मंदिर आहे सोमनाथांचं. खिलजीने त्यावरती आक्रमण केलं आणि ही सगळी मंडळी, ते मुघलांचं सैन्य आलंय, ते मंदिर तोडताय आणि म्हणून सगळी अशा उंच उंच ठिकाणी झाडांवरती जाऊन बसली, बरं का. आणि ते मंदिर जमिनीवर उद्ध्वस्त झालं. ही सगळी मंडळी बघतायत भगवान शिव आता बाहेर येणार, ऐका बरं का, आणि रुद्र अवतार धारण करणार, त्यांचं त्रिनेत्र उघडणार आणि सगळ्यांना जाळून टाकणार. मंदिर जमीन ध्वस्त झालं, ते सगळे गेले. जर कदाचित त्यांच्या ठिकाणी डोळस श्रद्धा असती तर त्यांना गीतेने सांगितलेला उपदेश हृदयात आठवला असता. श्रीमद भगवत गीतेने सांगितलंय, ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रियानी. पुढचं आपल्याला घेणं नाही, फक्त पुढचं आधीच. ममै वांशो जीवलोके, भगवंताचाच अंश आपल्यात आहे. आणि तो जर का ओळखता आला असता तर आपल्यातला भगवंत आपण जागृत करून त्यांच्याशी लढू शकलो असतो. आणि अत्यंत हे घडलेलं उदाहरण आहे. तर आपल्यातल्या भगवंताची ओळख जर का करायची असेल तर काल मी बोलून गेलो की आपलं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे. तर त्या आनंदाची चावी जर काही असेल तर ती भगवंताचं नाव, आपल्या मूळ स्वरूपापर्यंत ते आपल्याला पोहोचवतात. आणि त्यासाठी त्याचा कोड पूर्वी चावी लागायची. आता तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं की त्या चावीच्या सोबत काही ठिकाणी हे काय म्हणतात त्याला, फिंगरप्रिंट दिलं तरी लॉक उघडतं. काही ठिकाणी त्या दरवाज्यांना कोड्स दिलेले असतात. अहो, आपला मोबाईल सुद्धा बोटं लावल्याशिवाय चालत नाही हो. काय पूर्वी समाजात फार थोडी लोक होती बोटं लावायची. बोटं लावणाऱ्या लोकांची संख्या कमी होती. अहो, आता माणूसच नाहीये, बोट लावल्याशिवाय आपलं कामच होत नाही. आता हल्ली काही जरी करायचं म्हणलं तरी बोट लावायला लागतं, नाही का. आणि बोट जर काम करत नसेल तर मग तिथे पिन कोड किंवा पॅटर्न्स दिलेले असतात. तर त्या
भगवंतापर्यंत पोहोचण्याच्या पॅटर्न काय, त्याचं लॉक काय, त्याचा कोड काय, तर भक्ती हा त्याचा कोड आहे. भक्ती ही त्याची चावी आहे आणि ती संतांनी आपल्याला सहज हातात दिलेली आहे. सहज. पै भक्ती एकी मी जाणे, मग अशी मी बोलून आलो. इन्स्टंट रिझल्ट कळालं, तुम्ही करून बघा, खरंच करून बघा. म्हणजे ज्या दिवशी आपल्या घरात कोणी आपल्याला जर का बोललं, रागवलं, तर काही नाही करायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नामस्मरणाचे काही फलं सांगताना 7 प्रकारचे फल आहेत. त्यातलं एक आहे की त्यांनी त्रिविध ताप जातात. करून बघा आपण, कारण हा संतांचा अनुभव आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की अनुभव आले अंगात ते या जगा देत असे. प्रॅक्टिकल ते, म्हणजे कुठेतरी पुस्तकात वाचलंय आणि तुम्हाला सांगितले असं नाहीये. माझा अनुभव आहे संत चरण रजाचा. संतांच्या चरणाजवळ राहिल्यानंतर काय अनुभव मिळतो हे तुकाराम महाराजांची साक्ष आहे. संतांच्या सेवेमध्ये जीवन घालवल्यानंतर कशा पद्धतीची व्यक्तिमत्व घडू शकतात हे जर का बघायचं असेल तर आपण वेगवेगळ्या परंपरेमध्ये वेगवेगळ्या सत्पुरुषांना बघा की संतांच्या चरणाचा आश्रय केल्यानंतर माणसाचं जीवन पलटून जातं. पण त्याच ठिकाणी भक्ती असावी लागते. तर म्हणून भगवंत असं म्हणतात, पै भक्ती एकी मी जाणे, की वेगवेगळ्या साधनांनी जर आपण भगवंताकडे गेलो तर तिथे आपलीच फसवणूक होऊ शकते. याचं उदाहरण तुकाराम महाराजांनी सांगितलं की इतर साधनांचा आपण अवलंब केला तर तिथे आपल्याला नागवण, आपली फसवणूक होऊ शकते. एकच एक परिणामकारक जे काही आहे तर ते नामस्मरण, भगवंताची भक्ती. वारंवार ते का घ्यावं, कारण जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. तो श्रीहरी आपल्या अंतरात कायम राहावा, कायम त्याची मूर्ती आपल्या हृदयामध्ये स्थिर राहावी, यासाठी त्याच्या नामाचा टाहो फोडला पाहिजे. तेव्हा तो भगवंत, त्याचं स्वरूप, त्याचे गुण आपल्या सबंध डोक्यात आणि हृदयात राहतात. त्यासाठी नामस्मरण. आणि भक्ती जर करायची असेल तर तिथे समर्पण असावं लागतं, डिवोशन, समर्पित व्हावं लागतं. पै भक्ती एकी मी जाणे, मला फक्त भक्ती अशा प्रकारची कळते. रावण होता, रावण. रावणासारखा श्रीमंत माणूस जगात कोणी नाही. म्हणजे त्या रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन करताना आपण ते बघा, आपण खूपदा ऐकलंय किती कोटी त्याची घरं सोन्याची होती, किती काशाची, किती तांब्याची, तरी सुद्धा भगवंत त्याला प्राप्त नाही करता आला. भगवंताच्या स्वरूपापर्यंत त्याला जाता नाही आलं किंवा त्याचा उपभोग त्याला घेता आला नाही. स्वर्गापर्यंत शिडी लावण्याची ताकद ठेवणारा किंवा तशी बोलणी करणारा रावण शेवटी त्याला जे हवं होतं ते नाही प्राप्त करता आलं. त्यामुळे आपण कोण आहे, तुर्रम खा. आपण नक्कीच झाड की पत्ती आहे. अहो, गल्ली सोडली की आपल्या शेजारचा माणूस श्रीमंत आहे. मुरबाड सोडलं की कल्याणला जा. मुरबाडच्या श्रीमंत माणसापेक्षा कल्याणमध्ये माणूस श्रीमंत आहे. त्यामुळे की श्रीमंती किंवा लक्ष्मी यावर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या लक्ष्मीचं वर्णन करताना इतकं छान केलंय. तर तुम्ही ओळख सांगत नाही की त्या लक्ष्मीच्या ज्या दासी आहेत ना, तर त्या दासी खेळता खेळता काही खेळ खेळत असतात आणि त्या दासींचं ऐश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे. अहो, त्या लक्ष्मीच्या दासी एवढ्या श्रीमंत, ती लक्ष्मी काय. तर म्हणून मग सगळ्या संतांनी आपल्याला अंगुली निर्देश केला की लक्ष्मीच्या नादी लागू नका, लक्ष्मीचा पती हृदयात ठेवा. की जी लक्ष्मी ज्या भगवंताच्या चरणांची दासी झाली आहे, तो भगवंत जर का आपल्या हृदयात असेल तर सर्व सुखे येती लोटांगणी. सर्व सुख आपल्याला स्पर्श करायला येतात. अनुभवजन्य ज्ञान आहे, सगळ्यांना करण्यासारखं आहे. आणि म्हणूनच पत्रम पुष्पम फलम काय सांगितलं, किती छान आहे. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये मी इथे अवतार का धारण करतो याचं सांगितलं की मी इथे अवताराला का येतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, की मी साधूंचं रक्षण करण्यासाठी येतो, धनिकांचं नाही. सत्ताधीशांचं नाही, सीएमचं नाही, पीएमचं संरक्षण करण्यासाठी येत नाही. सत्ताधीशांचं, गुंडांचं संरक्षण करण्यासाठी येत नाही. कोणाचं. परित्राणाय साधूनां, साधूंचं संरक्षण करण्यासाठी भगवंत वेळोवेळा इथे येतो. आणि भगवंताची रूप तो वेगवेगळ्या काळामध्ये धारण करून संत विभूतींच्या द्वारे
समाजाचं कल्याण निर्माण करतो, समाजाला सद्मार्गाला लावतो. आणि काय की आपण वेगवेगळ्या काळातल्या संतांची चरित्र बघा, वेगवेगळ्या काळातल्या संतांचे उपदेश बघा. त्यांनी काही, ज्ञानेश्वर महाराज 12 वर्ष तर नाही का, एकनाथ महाराज 16 वर्ष तर, तुकाराम महाराज 16व्या शतकाचा उत्तरार्ध. आणि आत्तापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या सत्पुरुषांच्या परंपरा आपण बघा की त्यांनी एकच एक काही उद्देश केला असेल तर भक्ती, प्रेमी भक्ती. आणि भक्ती एकदा आपल्या अंतःकरणात निर्माण झाली की प्रेमाचा पाझर आपोआपच फुटतो, है की नाही. आणि त्यासाठी फक्त आपलं समर्पण आणि तिथे जाण्याची तयारी असावी लागते. आणि जो भक्त भगवंताकडे फक्त भक्तीच्या स्वरूपाने जातो, भगवंत असं म्हणतात, अर्जुना भक्ती मी एकी जाणे, आणि पुढे तेथ साने थोर न म्हणे. मग एकदा जो साधक आहे त्याचं भक्तिपूर्ण अंतःकरण जे घेऊन तो जेव्हा भगवंताकडे येतो तेव्हा भगवंत त्याची कॅटेगरी करत नाहीये, हा कुठल्या कॅटेगरीतला आहे. साने थोर, साने म्हणजे लहान, साने म्हणजे साने गुरुजी नव्हे. साने म्हणजे साने आडनावाची नावे माणसं नव्हेत. ते म्हणले खाऊ ज्ञानेश्वर महाराजांनी साने म्हटलंय. साने ज्यांची आडनाव आहेत तर ते भगवंताला प्रिय असतात का? नाही. आडनावाचे साने नव्हे, साने म्हणजे थोर, साने म्हणजे लहान आणि थोर म्हणजे मोठे. भगवंत कधीही आपण कोण आहोत, आपली अवस्था काय आहे हे कधी बघत नाही. अणुपेक्षाही भगवंत लहान आहे. आणि सगळ्या जगताचं अधिष्ठान सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुभव, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. आणि मग तुकाराम महाराजांच्या ठिकाणी त्यांना देवत्वाची, तुकाराम महाराज तर स्वतः भगवंतच आहेत, देवत्वाची जाणीव झाली. हे जेव्हा लोकव्यवहार, हा सगळा या संतांचा लोकव्यवहार आहे, आपल्याला समजावं म्हणून ते आपल्याशी सुलभ भाषेने बोलत असतात. संत नवती जगा माणसाच्या साधिके, इथे स्वतः भगवंतच, ईश्वराचाच अंश आहे. आपल्याशी संवाद करताना आपल्याला ते सहज सोपं व्हावं म्हणून ते आपल्याशी तशा पद्धतीने व्यवहार करतात. आणि मग म्हणतात की देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. आणि मग तुकाराम महाराजांच्या पुढच्या स्थितीतली जे अभंग आहेत ते म्हणतात की अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे की अणुपेक्षा सुद्धा तो लहान आहे आणि आकाशापेक्षा सुद्धा श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. म्हणून भगवंताला लहान आणि मोठं असं काहीही लागत नाही. ते तसाणे थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भुलते या. भगवंताला भावाचा पाहुणचार हवा असतो. भावाचा पाहुणचार, जिथे भाव आहे, जिथे प्रेम आहे, त्यांचाच भगवंत पाहुणचार येतो. आणि मी कोणाचा नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं ऐश्वर्य, तुकाराम महाराजांच्या ठिकाणी असणारी सुबत्ता ही मोठ्या प्रमाणावर होती. याची उदाहरणं, याचे कागदपत्र अजून सुद्धा इतिहासाकडे आहेत. इनामदार होते तो. आणि मग भगवंताच्या प्रेमाबद्दल समर्पित झालेले तुकाराम महाराज संसाराचा त्याग करतात. मगाशी बोलून गेलो की याजसाठी जातो वनांतरा, ओरबडून पाला हळवावे देवा, अशा अवस्थेपर्यंत जाऊन पोचलेले तुकाराम महाराज साधनेची परमोच्च अवस्था. भामचंद्र, घोराडेश्वर, भंडारा या तिन्ही गिरींवरती जगद्गुरु तुकाराम महाराज, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. मग लोकांतात केलेली साधना ही फलद्रूप व्हायची असेल तर थोडासा एकांत हवा. कारण एकांतामध्ये आपलं स्वतःचं स्वरूप आपल्याला ओळखता येतं. सांगू का कसं स्वरूप ओळखता येतं? की एक 4 दिवस आपल्याच घरात एका खोलीत स्वतःला बंद करून घ्या, बाहेर निघायचंच नाही. बघा तुम्ही, बाहेर निघायचंच नाही. अहो 4 दिवसांनी ती खोली आपल्याला खायला उठते. आणि
हळूहळू माणूस आपल्याकडे लक्ष द्यायला लागतो, स्वतःच्या शरीराकडे, स्वतःकडे, आपले विचार, आपलं हे, आपली अवगुण त्याला त्या भिंतींवरती दिसायला लागतात. एकदा करून बघा. मानसशास्त्रीय जे काही उपचार आहेत ना, सायकॅट्रिस्ट, तर सायकोलॉजी मधला हा एक प्रकार आहे की करून बघा तुम्ही. एकांतात आपण जर राहिलो तर आपल्या गुणदोषांची आपल्याला जाणीव होते. म्हणून एकांत अत्यंत महत्वाचं आहे. आणि तुकाराम महाराज एकांतात गेले, भगवंताचं अपरिमित भजन केलं. आणि एक अवस्था तुकाराम महाराजांची अशी झाली की त्यांच्यातलं जे भक्ती प्रेम आहे, त्या भक्ती प्रेमाची अवस्था जगतात इतकी त्यांना दिसायला लागली आणि अभंग निर्माण झाला. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविते. बघा, भगवंताच्या नामस्मरणाने अपरिमित प्रेम निर्माण होतं. आणि त्याच्या योगे तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की वृक्षवल्ली, वृक्ष, वेली, पक्षी सुस्वरे आळविती. म्हणून पक्षी आहेत, श्वापद आहेत, हे आमचे सोयरे झाले, पाहुणे झाले, मित्र झाले. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत ना मागणी मागताना की भूता परस्पडे जडो मित्र जीवांचे. की भक्तीचं फलित काय, अध्यात्माचं फलित काय, की एकमेकांशी सौदार्यानं व्यवहार करणं, इतरांचे गुणदोष न बघता तो आपलाच आहे म्हणून त्याला स्वीकारणं. आणि ही भक्तीची किंवा त्या अध्यात्माची खरी पावती. हो, काही काही लोक त्या मंडपात येऊन राजकारण करतात. म्हणजे क्षमा करा की एकाच गुरुकडे शिकलेले, एकाच गुरुच्या सानिध्यात राहिलेले, पण तरी राजकारणाचा कळस फार परमोच्च स्थितीला पोचलेला. तर यांनी त्या अध्यात्माचं, त्या भक्तीचं, त्या गुरुसेवेचं, त्या नामस्मरणाचं भांडवल केलंय प्रतिष्ठेसाठी. भगवंत मगाशी म्हणत होतो चतुरा तो शिरोमणी, त्याला सगळं सगळं. आणि भगवंतानी एकदा जर का आपल्याला स्वीकारलं ना तर भगवंत आपल्याला कुठलाच सोडत नाही. जसं भक्तीचं वर्णन भगवंताला एकी भक्तीने जाणे, तर तुकाराम महाराज असं म्हणतात, भक्ती तो कठीण सुरावईल पोळी. भक्ती काही सोपी नाहीये. की भगवंत आपली वेळोवेळी परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत पास जर का आपण झालो, बरोबर आहे ना. अहो, साधं सोनं घ्यायचं म्हटल्यानंतर आपण किती दुकानं फिरतो, आहे का नाही. एक कापड घ्यायचं म्हटलं तर आपण 2-4 दुकानं फिरतो. तर भगवंताला, त्या भक्ताला स्वतःचं स्वरूप द्यायचं, हो, तो असंच घेईल का. की त्याच्या अनेक परीक्षा, अनेक पॅरामीटर्स ठरलेले असतात. आणि मग एकदा की आपण त्यात पास झालो, भगवंत आपली परीक्षा घेणार आहे. पण आपल्याकडची एक कायम अवस्था टिकणं, ती म्हणजे ही भक्ती मी जाणे. भगवंताला एकच गोष्ट कळते, ती म्हणजे भक्ती. ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यांच्या संबंधाने बोलताना असं म्हटलं जातं, ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती कशी आहे, तर ती ज्ञानोत्तर प्रेमभक्ती आहे. थोडं 2 मिनिटं ऐका. म्हणजे काय, की ज्ञानाच्या नंतर सुद्धा भक्ती कायम राहणं, हे ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तीचं सूत्र आहे. हे विशेष आहे. म्हणजे काय, बालवाडीत जायचं, 4थीत जायचं, 10वीत जायचं, 12वीत जायचं, डिग्री प्राप्त करायची, वेगवेगळ्या फॅकल्टीज करायची, इंजिनियर व्हायचं आणि उत्तम इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि उत्तम बंगले बांधायचे, म्हणजे त्याला आपण आर्किटेक्ट असं म्हणतो. आणि परत आर्किटेक्ट झाला की त्यांनी परत बालवाडीत बसायचं. हे मान्य का तुम्हाला? नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भक्ती अशी असली पाहिजे. एकदा भगवंताचं नाम, भगवंत आपल्याला भेटलाय, भगवंताची आपल्याला नित्य प्राप्ती आहे. ज्ञानेश्वर महाराजांची अप्रतिम विरहणी आहे, त्यातला एक शब्द आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवंत प्राप्तीनंतर आपला विरह कायम राहायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचे विरहणे अप्रतिम आहे. महाराजांची स्वतःची भावना आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणताय की जवळ आहे परी भेटेना. ज्ञानोत्तर प्रेमभक्ती जवळ आहे, म्हणजे प्रेयाच्या नित्य उपस्थितीमध्ये आपला कायम विरह राहिला तर ती आपली भक्ती खरी आहे. म्हणजे अनिश्चित, म्हणजे शब्द थोडा सोपा वापरतो. आपल्याला जे पाहिजे ते मिळालं आणि ते मिळाल्यानंतर सुद्धा ते मिळवण्याची प्राप्ती कायम असणं, याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो खरा भक्त आहे. ती खरी त्याची अवस्था आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्यासाठी
अप्रतिम अशा प्रकारचं मार्गदर्शन ज्ञानेश्वरीत केलंय. आणि ती जी अवस्था आहे ना, आपला प्रियतम, आपला भगवंत आपल्या शेजारी बसलाय आणि जवळ आहे बरी भेटेना, की तो माझ्या जवळ आहे तरी मला भेटल्यासारखं वाटत नाही. काय ज्ञानेश्वर महाराजांचा भाव आहे. ज्ञानेश्वर महाराज जागवत आहेत. कदाचित आपल्याला जी गोष्ट हवी असते महिलांसाठी, माता महिलांसाठी, वेगवेगळ्या सणवारांमध्ये मार्केटमध्ये आपण गेलो की वेगवेगळ्या कंपन्या साड्यांची जाहिरात करतात आणि मग बापरे काय छान छान आहे. पण ती साडी घेण्याची इच्छा असते. पण जेव्हा आपण ती साडी खरेदी करतो आणि ती जर का एकदा घेतली तर साडी घेण्याच्या आधी तिच्याबद्दल जेवढा मोह होता तेवढा राहिला का, नाही का? शेजाऱ्यांनी मर्सिडीज घेतली म्हणून आपल्याला आग झाली आणि ती आग विझवण्यासाठी आपण फार लोन बिन हे सगळं घेतलं, सगळं केलं आणि मर्सिडीज दारात आणून उभी केली. किती दिवस उपभोग्य वस्तू आहे तर तिचा काही क्षणात नाश होऊन जातो. पण भगवंत, आपण रोज काकडा म्हणतो, त्याच्या रूपाचं वर्णन गुण लावण्याची खाणी म्हटलं खजुरात म्हणून अप्रतिम असं लावण्य आहे. आणि भगवंताच्या दशावतारांचं वर्णन करताना ज्याचा जसा भाव आहे तसा भगवंत प्रगट होतो. भगवंताच्या मूर्तीची कल्पना ही भक्तांनी केलेली आहे. म्हणून एकच पात्र असतं घरात, आई, त्या एकच बाई असते घरात. तिला लहान मुलगा जो असतो तो आई म्हणतो. तिचा जो काय म्हणतात त्याला जावेचा मुलगा असतो तो तिला काकी म्हणतो, कुणी मामी म्हणतो, कुणी आत्या म्हणतो, कुणी सुनबाई म्हणतो. कॅरेक्टर एकच आहे पण तिच्याकडे बघण्याचा भाव प्रत्येकाचा वेगळा आहे. तसं भगवंताचा भाव स्थायी आहे पण आपण त्याच्याकडे कुठल्या पद्धतीने बघतो तशाच दृष्टीने तो आपल्याकडे येतो. आपली भक्ती एकी असली पाहिजे. तो साणा आणि थोर बघत नाही. तुकाराम महाराज भक्तीच्या परमोच्च अवस्थेवरती जाऊन पोहोचलेले आहेत आणि ती भक्ती पाहून जगन्नियता पांडुरंग तुकाराम महाराजांना भेटायला आलाय. भावाचे पाहुणे या संबंधाने आपण बोलतोय की तुकाराम महाराजांच्या एकूणच भक्तीवरती प्रसन्न होऊन द्वारका नरेश स्वतः तिथे आले. तुकाराम महाराजांची अवस्था, तुकाराम महाराजांचं दारिद्र्य हे पराकोटीला जाऊन पोचलेलं होतं आणि तुकाराम महाराजांच्या भक्तीचं ओझं भगवंताच्या डोक्यावर झालंय. म्हणून एकदा तुकाराम महाराजांच्या घरचा हा हवाल बघून यावा म्हणून हा पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांच्या घरी गेला आणि महाराजांनी एका अभंगात त्याचं छान वर्णन केलंय. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. स्वतः भगवंत पाहुणा म्हणून आलाय, अतिथी म्हणून आलाय. काय करू उपचार, पुढे काय करू उपचार, पुढे काय, हा कोप मोडकी जर्जर. कोप मोडकी, हो जगाचा पांडुरंग परमात्मा लक्ष्मीचं वर्णन करून आलो की ती लक्ष्मी एवढी मोठी, ती त्याची दासी आहे आणि असा लक्ष्मीचा कांत स्वतः आपल्याला भेटायला आलाय. एखादा मोठा माणूस काहीही न सांगता आपल्या घरी जर का आला तर किती आपली तारंबळ उडते हो, है की नाही? समजा उद्या दिवसा काहीही न सांगता, आता आपलं थोडं ट्युनिंग जुळलंय, तुमच्या घरी नरेंद्र मोदी आले, काहीच सांगितलेलं नाहीये, तर काय होईल तुमचं? हा अहो पहिला कंप सुटेल तुम्हाला. हा काय म्हणते मान खाली घेते, काय होईल? अरे बापरे, माझ्या घरी आणि मोदी आला, एवढा मोठा माणूस आला. म्हणजे मी फक्त व्यवहार करतो ते लक्षात घ्या. जर एका देशाचा प्रधान आपल्याकडे जर का आला कुठल्याही प्रकारची माहिती न देता तर आपली अवस्था काय होईल, आपण भानावरच राहणार नाही. अरे बापरे काय करा आता, म्हणजे काय जी झाला कुठे ठेवून काय करू काही सुधारणारच नाही. तुकाराम महाराजांच्याकडे साक्षात भगवंत आलाय. तुकाराम महाराजांची काय तारंबळ झाली असेल, बापरे बाबा, अरे थोडी तरी पूर्वकल्पना द्यायची, काही वेलकम ड्रिंक वगैरे तरी करून ठेवलं असतं.
थोडे काय म्हणतात त्याला, कुरकुरीत पोहे करून ठेवले असते, जरा विलायची घालून चहा, विलायची केशर घालून चहा करून ठेवला असता. कसा रे बाबा तू एकदम खालाय. भगवंताला हे सगळं माहीत होतं आणि अचानक भेट दिली. कधीही येतो, उठ सूट, त्याला पाहुणा म्हणतात. आणि कुठल्याही प्रकारची माहिती न देता अचानक येतो, त्याला अतिथी असं म्हणतात. की जो तिथी सांगून येत नाही आणि अचानक हजर होतो त्याला अतिथी असं म्हटलंय. बरं का, की पाहुणा हा शब्द इथे अतिथी या शब्दाने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वापरलाय, की तो पूर्वकल्पना न देता इथे आलाय. आणि महाराजांची एवढी तारंबळ उडाली, पण खूप आनंद झाला की आज स्वतः भगवान इथं आलेला आहे. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकाराम महाराजांच्या ऐश्वर्याचं वर्णन मगाशी मी करून आलो, पण भगवंताच्या भक्तीपुढे त्यांना ते ऐश्वर्य त्याज्य वाटतं. नको हे जनाचा संपर्क नकोसा वाटतो. आणि मग छोटीशी एक कोप लाकडांची केलेली, त्याला वरतून काय म्हणतात त्याला, आता कोप कशी असते त्याचं वर्णन करायला नको, तुम्हाला सगळ्यांना माहिती. कोप मोडकी जर्जर, कोप सुद्धा मोडली, जर्जर झालेली आहे. आणि काय करू उपचार. महाराजांनी त्या बाजेचं पण वर्णन केलंय. त्यांच्या घरात ती बाज होती, ती पण इकडे त्याच्यावर बसलं तर सगळं ब्रह्मांड फिरून आल्यासारखं होईल. इतकी ती डाग डूब करते. आणि त्याच्यावरती वाकळांच्या शेजा, याच्यावरती वाकळ म्हणजे गोधडी नाही का, तुमच्याकडे काय गोधडीच म्हणतात ना, तर खरं वाकळ हा शब्द त्यांच्या मावळात पण वाकळ असं म्हणतात. साताऱ्यातल्या पण काही भागामध्ये वाकळ हा शब्द वापरला जातो गोधडीला. आणि त्या गोधडीसाठी जे सगळं काही वापरलं जातं, तर घरातले जे सगळे जुने पुराणे जे काही कपडे असतात ते जर्जर झालेले, आणि त्याला ते शिवून केलेली अखंड एक गोधडी असते. आणि त्या गोधडी त्या ठिकाणी तिथं टाकलेली आहे. आणि मग घरात जिजाबाई आऊसाहेब आहेत, अहो काहीतरी करा, भगवंतांना स्वतः जगन्नियता पांडुरंग आलाय, अहो काहीतरी करा, जरा भरपूर ड्रायफ्रुट्स घालून, केशर घालून शिरा करा, भरपूर तूप घाला, काहीतरी करा, माझ्या पांडुरंगाला काहीतरी करा. जिजाबाईंनी सगळा भाव जाणला आणि महाराजांना म्हणाल्या, महाराज अहो आपल्या परिस्थितीची जाणीव आपल्याला, काही नाही घरात, काय 2-4 दाणेत काय आहेत. आणि मग हा सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्या दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या. मला पुन्हा सुरू मारुती बाबांचं स्मरण झालं. मारुती बाबा म्हणतात त्या कण्या कशा होत्या, त्या कण्या अशा तशा त्या म्हणले, जय कण्या आणि जय जय कण्या. म्हणजे काय, अहो तुकाराम महाराजांच्या पात्रात वाढलेल्या कण्यांचं इकडं याच्या भेटायला नुसता जय जयकारच त्यांचा. आणि मग दमळावर ते पाणी आणि त्यात थोड्याशा कण्या, नुसतं पाणी सोड, पण देव भावाचा भुकेला, त्याच्यात तो भाव ओतलेला होता. आणि मग भगवंतानी ते पात्र हातात घेतलं आणि मिटक्या मारून त्या तुकाराम महाराजांच्या कण्या खाल्ल्या. मी भलते या पाहुणचार या संबंधाने बोलतोय. भलते म्हणजे वेगळे, भलते म्हणजे नको ते. तर मग एकदा भावनेने भक्तीने समर्पित झालेला व्यक्ती जो आहे, तर तो कुठला उपचार मला देतोय, तो कोण आहे, साना आहे की थोर आहे हे ते बघत नाही. त्यांनी मला काय आणलंय हे बघत नाही. भलतं म्हणजे काय, की जे आपल्याला आवडत नाही ते भलतं, जे आपल्याला नकोसाट असतं ते भलतं. तर ते म्हणतात की त्या भक्तांनी मला भलतं जरी काहीतरी दिलं तरी मी ते अपरिमित प्रेमाने धारण करतो, त्याशी काय करू उपचार. असा प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनातला आहे. आणि मग काही ठिकाणी असं पण सांगितलं जातं की ते जे पात्र होतं, तर भगवंतानी ते 2 हातांनी धरलं, पण ते इतकं पातळ होतं की त्यातून ते थेंब खाली सांडायला लागलं. म्हणून भगवंतानी तिथे चतुर्भुज रूप धारण केलं आणि मग ते 4 हात त्याला लावले. म्हणजे भगवंत की त्या भक्ताची लज्जा राखण्यासाठी सुद्धा चतुर्भुज होतो.
भगवंतांनी सांगितलं ना की मी कोणासाठी चतुर्भुज होतो, तर भक्तासाठी सुद्धा तो अनेक वेळा चार अशा प्रकारची हात धारण करून भक्ताची लज्जा रक्षणासाठी येतो. पण त्यासाठी आपल्याकडे भाव असायला पाहिजे. आज बाजार आहे, मंडई आहे. मंडईत टोमॅटो घ्यायचे असेल तर आपण भाव करतो की नाही? काय सुंदर गाजरं आली आहेत, ती लाल लाल गाजरं आहेत. अशी गाजरं बघितली की हलवा खाण्याची इच्छा होते. भाव करतो की नाही आपण? म्हणजे अर्धा किलो गाजर घ्यायचे असेल तर आपण 2-3 दुकानं फिरतो आणि त्याच्याशी व्यवहार ज्या भावनेने करतो की मला कमी पैशात गाजर मिळावी, त्यासाठी हुज्जत करावी. तर भक्ती ही ना शो म्हणून करू नये, ही गरजेच्या पोटी असली पाहिजे. म्हणजे कशी? जेवणात रोज गोड नसलं तरी चालेल की नाही? ऐकताय ना? पाठीमागचे सगळे ऐकताय ना? जेवणात गोड रोज नसलं तरी चालेल ना? हरकत नाही. पण 8 दिवस जेवणच नाही दिलं तर अहो जमू शकत नाही. त्या म्हणतात जमूच शकत नाही. हे विचारताय आमच्या प्रांतातला दिसतात की जेवणाला जरा जरी विलंब झाला तर इकडं तांडव सुरू होतं, रुद्र अवतार धारण होतो. किती वेळ अजून? आणि जर काही वेळ आपल्याला जेवण दिलं नाही, कारण जेवण ही आपली गरज आहे, नाही का? भक्ती सुद्धा गरजेच्या पोटी करावी. वाजवा टाळ्या, त्या दाट लागली ना. भक्ती ही गरजेच्या पोटी करावी, कारण ती आपली गरज आहे. भक्ती आपल्याला स्वयंपूर्ण बनवते. परमार्थ हे आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतं. मी परवा दिवशी एक वाक्य कीर्तनात बोलून आलो, ते तुम्हाला परत सांगतो की ह्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आम्हाला काय फायदा आहे की नाही? अहो खूप फायदा आहे. जवळ घेतो हे महत्वाचं आहे आपल्याला. बाकी एकी भक्ती वगैरे ते बघून येतं, फायदा महत्वाचा आहे. फायदा समजा, फायदा. गरज ही शोधाची, काय म्हणतात त्याला, जननी आहे. बरोबर आहे की नाही? गरज असेल तर शोध होतो. तर फायदा. आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. जसं प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे पदार्थ आवडतात, नाही का? प्रत्येक व्यक्तीची रुची वेगळी आहे. एखाद्याला कारल्याची भाजी आवडते, एखाद्याला आवडतच नाही. मी काल नाही ते आज एक नवीन पदार्थ बघितला. ऐका बरं का, एक नवीन पदार्थ बघितलं मी. अनेक प्रकारची भजी पाहिली होती, पण शेवग्याची भजी मी आज इथं पहिल्यांदा बघितली. काय सुंदर भजी होती हो, एक नंबर. शेवग्याची भजी मी आज पहिल्यांदा बघितली. हे बघा, अण्णाकडे अण्णांच्या चरणी प्रणाम करतो. आणि ही अण्णांची रेसिपी आहे. त्या अण्णांनी शेवग्यांच्या भज्यांचा शोध लावलाय. गुरुतत्व हे मातृत्वाचं सूचन करणारं मी असं बघून आलो. म्हणजे आता थोडं आम्ही, म्हणजे माझ्या पोटावरून बघा, पोटावरून कशाला देहावरून बघा की आम्ही किती खादाड असू. चांगले पदार्थ आवडतात, रुचीचाच विषय चालला आपला. हे जे जीवनमुक्त पुरुष असतात ना, विदेहमुक्त पुरुष, तर त्याला जगाचं काही घेणं नसतं. तो फक्त जगात वावरायचं म्हणून वावरतो. त्यांच्याकडे एक व्यवहारातली अत्यंत चांगली गोष्ट असते. एखाद्या फकीराला भेटून बघा आणि त्याच्याकडे भुकेच्या वेळेला जा. तो इतका सुंदर स्वयंपाक बनवतो, म्हणजे लक्षात ठेवा, ज्याला उत्तम स्वयंपाक बनवतो तोच भक्त असतो. निदान पुरुषांना म्हणजे एक व्यक्ती आहे, लोकांनी आपल्याला भक्तिवान समजावं यासाठी स्वयंपाक शिका, म्हणजे लोक आपल्याला पारमार्थिक समजतील. स्वयंपाक करणं हे काय म्हणजे सोपं काम नाही आहे.
जसं तो सिद्ध पुरुष असतो ना, त्याची वाणी सिद्ध झालेली असते, नवरस त्याच्या कवेत आलेले असतात, आणि मग त्याच्या हातातून निर्माण झालेला पाक सुद्धा सिद्ध होतो. गुरुदेव, आपण सिद्ध पाक आहात, स्वयंपाकी नाही. कारण शेवग्याची भजी काय अप्रतिम हो. म्हणजे शेवग्यांच्या भजीवरती मी उद्या पण प्रवचन करू शकतो. अप्रतिम. की रुची, प्रत्येकाची रुची वेगळी असते, ठीक आहे नाही. काय बोलत होतो आपण? आपली मुख्य धारा काय होती? कुठपासून आपण बाहेर आलो होतो? हा हो, विषय कुठे झाला होता? अवकाल आपण बोलू ना, परी एकले अवधान दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. काल तुम्ही एवढं लक्षात ठेवलं, आपला काही संबंध नाही, तुला इथं आणलं, मी बोलायला आणलाय, तू एकटा बोल, आम्ही ऐकायचं काम करू. आमचा संबंध काय? तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आम्ही मानलेलं आहे. अखंड प्रवाह चालू ठेवा. कुठे होतो आपण? हा हो, सांगा ना हो. मग प्रवचन आपल्या इथे थांबायला लागेल. कुठे होतो? हा कुणीतरी पाठीमागून सांगा ना, कुणीतरी एक जण. अहो, विस्मरण हेच श्रोत्यांचं भांडवल आहे. याच्यामुळेच आमचं सगळं चालू आहे. तुम्ही जर लक्षात ठेवला तर अहो, तुम्ही जीवनमुक्त नाही होणार का? दरवर्षी उत्सव करायची गरजच राहणार नाही. असंच विसरत जा आणि दरवर्षी मला बोलवा. प्रत्येकाची रुची वेगळी असते, नाही का? अहो, रुची वेगळी नसते. त्याच्या आधी काहीतरी बोललोय मी पाठीमागे. अहो, एक दिवस तरी आयोजकांना विनंती आहे, एक दिवस गाजराचा हलवा यांना खाऊ घाला राव. सुंदर गाजर आहे तिथे. गाजराचा हलवा नाही हो, गाजराचा हलवा नाही. सांगा ना, काहीतरी सांगा. पंच ज्ञानेंद्र प्रभू प्रणाम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक नंबर. बाबांचं वय जरी झालं असेल तर थोडं वयामुळे थोडा वेळ लागतो. पंच ज्ञानेंद्रिय की ह्या उत्सवाचा फायदा काय, ह्या संबंधाने आपण बोलत होतो. आठवलं का? फक्त भजी गाजर नाही हो. आपल्या आयुष्याचा बरा गाजर झालाय हो. आता नका, आता इकडे या. नको नको. ह्या सब इथे काय फायदा मिळतो? आपली पंच ज्ञानेंद्रिय, व्यक्ती परत्वे त्याची रुची बदलते, असं मी बोलत होतो. कारला आवडतं किंवा वेगळे पदार्थ व्यक्तित्वाच्या संबंधाने आवडत असतात. तशी ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत ना, त्यांचे खाद्य त्यांना पण लागतं खायला. आणि त्या प्रत्येक पंच कर्मेंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना आपण इतक्या वेळ नाही आपल्याकडे, थोडा फक्त सूचन करून जातो. मनोरंजन जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपण काय करतो? उत्तम प्रकारचं संगीत ऐकतो, गाणं ऐकतो. म्हणजे कानाचं खाद्य उत्तम श्रवण, ठीक आहे नाही. नाकाचं खाद्य काय? इकडे ज्या उघड्या गटारी येते तिकडे जाऊन एक फेरफटका मारणं, हे नाकाचं खाद्य आहे. बरोबर नाही? इथं आज बाजार आहे की इथे वेगवेगळे पदार्थ विकायला आहेत. जिथे उत्तम सुवास येतो तिथे आपण 2 चक्रा मारून पलीकडे बघतो आणि विचारतो, जिलेबी कशी किलो आहे? नाही हो, म्हणजे विचारतो आपण. सुगंध, चांगल्या उदबत्तीचा वास, चांगल्या फुलांचा वास, सुगंध, संपलं. अत्तर ती आहे ना, तू पुढे समोर पत्त्यावर मला यायचंच आहे तिथं की सुंदर म्हणजे सुवास हे नाकाचं खाद्य आहे. त्वचेचं खाद्य स्पर्श आहे, नाही का? स्पर्श हा एकाच अंगाने आपण घेऊ नका. स्पर्श, कारण उत्तम चांगले भरजरी कापड आपल्याला वापरावेशी वाटतात, नाही का? कारण ते शरीराला मुलायम होतात येतात. स्पर्श चांगला आपल्याला हवा असतो. त्वचेचं खाद्य स्पर्श, ठीक आहे. काय झालं? त्वचेचं खाद्य स्पर्श. जीभ रसना, ठीक आहे नाही. मग आपण ते बोलू ना, झालं जीभ. काय काय झालं? कान झाले, नाक झाले,
हा 2 कानाचं काय शब्द चांगलं श्रवण करणं, हे कानांचं खाद्य झालं. हा की अजून काय राहिलं? हा डोळे चांगलं बघणं, हे त्याचं खाद्य आहे. आणि हे सगळं, कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला जर पाहिजे असेल व्यवहारात, तर प्रत्येक गोष्ट आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी शोधावी लागेल. बरोबर बरोबर. पण त्या पंच ज्ञानेंद्रियाचं पंचकर्मेंद्रियांचं जे खाद्य आहे ते इथे मिळतं, ह्या बॉक्समध्ये. कसं काय? इथे भगवंताच्या नावाचा गुणानुवाद होतो, चांगलं सत्श्रवण करायला मिळतं, चांगली उदाहरणं ऐकायला मिळतात. शब्द, कानाचं खाद्य शब्द, डोळ्यांचं खाद्य रूप. काय इथं रूपासारखं काय की एकदा शब्द आपल्या कानापर्यंत गेले आणि ते हृदयात साठवले, तर त्या डोळ्यांना काय पाहावं किंवा काय पाहू नये हे कळतं. आणि म्हणून की आपल्या शेजारी बसलेला जो व्यक्ती आहे ते आपलंच रूप आहे, म्हणून आपण इथं आलेल्या व्यक्तीला माऊली असं म्हणून त्याच्या पाया पडतो. झाला की नाही डोळ्यांचा विषय? म्हणजे आपण इथून बाहेर गेले की आपण पाय पडत नाही एकमेकांच्या. म्हणजे जेव्हा आपण इथे येतो, एखादा व्यक्ती आपल्याला खाली वाकला की आपण पटकन खाली वागतो. त्याच्यातलं देवत्व, त्याच्यात भगवंतपणा आपल्याला दिसतो, डोळ्यांचं खाद्य. दुसरं अजून काय? स्पर्श. स्पर्श काय? स्पर्शाचं उत्तम उदाहरण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एखाद्या सत्पुरुषाच्या अंगावरून गेलेला वारा हा काय करू शकतो हे आपण ज्ञानेश्वरी वाचा. एखादा सत्पुरुष, एखादा साधक, पांडुरंग शास्त्री आठवले यांच्यावरती त्या खेळांनी भाद खरे काहीतरी नाव चुकते, देह झाला चंदनाचा एक कादंबरी, ती इतकी सुंदर आहे की त्या अनुभवी पुरुषाच्या शेजारी आपण जाऊन बसलो की आपले विचार कशा पद्धतीने होतात. इथे कुणीतरी एखादा साधक येतो, कुणीतरी येतो, त्याच्या शरीराचा स्पर्श होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपला स्पर्श हा पवित्र अशा प्रकारचा येतो. झालं ते खाद्य बनवलं. अजून रसनेचं खाद्य. अहो काय सकाळी पोहे होते हो, संध्याकाळी काय मला माहित नाही. हा प्रतिमे विषय आता रसनेचाच निघालाय. मी ह्या मुरबाडाच्या सप्त्याचा एक लौकिक खूप ऐकून आहे. मुरबाडाचा सप्ता आणि रात्रीचा चिवडा आणि रात्रीचा चिवडा. मुरबाड तर दुसरा दिवस आहे हो. हवं तर मी आज थांबतो मुक्कामी, पण चिवड्याचं काहीतरी व्यवस्था करा. बरं, ते चिवड्याचं जे वर्णन आहे ते असं आयऱ्या गैऱ्यांकडून ऐकलेलं नाहीये. जे श्रेष्ठ श्रेष्ठ आहेत, जे आमच्या गुरुस्थानी आहेत, त्यांनी इथल्या चिवड्याचं वर्णन केलंय. क्षमा करा, ते तुमची माफी मागतो. पण मी कालपासून असंच चिवड्याचा विचारलं, चिवडा माझ्या डोक्यात त्याला आल्यापासून, मी ज्यापासून इथे उतरलोय त्यापासून कुणीतरी म्हणलं आमच्या चिवडा चिवडा. अहो चिवड्याचं नावच मला ऐकायला येईल ना. माझी आता अण्णा बिचारे गुरुस्थानी आहेत, त्यांना आम्ही काही बोलू शकत नाही. आणि ते ह्या सप्ताहाचे आशीर्वाद देणारे व्यक्ती आहेत, ते काही कार्यवाहक नाही. म्हणजे अण्णांच्या सोबत तसं मी खूप कमी राहिलो. ही जी व्यक्तित्व असतात म्हणजे त्यांच्याबद्दल आपण ऐकून काही अनुभव घेतलेला असतो, ऐकलेला असतो. तरी अण्णा भेटतात, बाबा भेटतात, तर ऐकलेलं हे सत्यात येतं. अण्णांचं व्यक्तिमत्व असं आहे, योजकस्य तत्र दुर्लभ. सगळ्यांना एकत्रित घ्यायचं, सगळ्यांना सोबत घेऊन उत्तम समाजोपयोगी कार्य करायचं. आणि मग आता मी पण एका संस्थेचा घटक आहे, त्यामुळे की संघटनेत काम करायचं म्हणजे काही ते सोपं नसतं, सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं. म्हणून की अण्णा हे ह्या उत्सवाचे परमपूज्य गुरुवर एकनाथ महाराज बाबा ते उत्सवाचे मार्गदर्शक आहेत. पण त्या मार्गाला वाही करणारे
मार्गवाही करणारे संयोजक मंडळी आहे. मी खूप जास्त बोलत असेल तर मला क्षमा करू नका, पण ते चिवडा द्या. मी तुमचा काय दंड आहे तो काय, पण ते चिवड्याची आज तरी व्यवस्था करायला. म्हणजे ते माझा मोटिव्ह इथे येण्याच्या पाठीमागचा आहे. माऊली असं म्हणतात ना की जयाचे भजन भोगासाठी, आमचे प्रवचन चिवड्यासाठी. मी चिवड्यासाठी इथं आलोय बाबा. बरं, एक गोष्ट अशी आहे की मला फक्त हा एक चिवड्यात आहे काय. मी आतापर्यंत नाशिकचा कोंडाची चिवडा खाला, आमच्या पुण्याचा लक्ष्मीनारायण चिवडा खाला, अनेक चिवडे खाल्ले. बरं, जी लोक चिवडा खाणारी होती तर ती अत्यंत परमहंस वृत्तीची, त्यांनी ह्या चिवड्याचं वर्णन केलंय. म्हणजे हा चिवडा नेमकी प्रेमाचा, एकमेकांना जवळ आणणारा, एकमेकांबद्दल स्नेह वाढवणारा असणार. अन्यथा याचं वर्णन एवढं होऊ शकत नाही. मुरबाडवासियांना माझी विनंती आपल्याला, सकाळ संध्याकाळ चिवडा करायचा काय जातो त्याला. किती म्हणजे मला चिवड्यावरती भाष्य करायला लावलं का, संध्याकाळी चिवडा करायला विषय संपला. चिवड्याची मागणी एवढंच. जसं भगवंत असं म्हणतात, पण एकी भक्ती मी जाणे, सध्या कालपासून काही चिवडा मी जाणे, एवढंच मी जाणतोय. मला वाटलं कोणीतरी इथे मन कवडा असेल, पण इथे सगळे भाविक आहेत, सगळे भक्त आहेत, समर्पित होऊन सगळं ऐकतायत. त्यामुळे आपण चिवड्याची आज व्यवस्था करा. तुकाराम महाराजांच्या जीवनातला आपण प्रसंग बघितला आणि चालू असणारा विषय आहे की आपल्याला जे हवं असतं ते ह्या बॉक्समध्ये मिळतं. एकाच ठिकाणी प्रत्येक अवयवाचं खाद्य एकाच ठिकाणी मिळण्याचं ठिकाण म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्यानिमित्ताने तरी आपण इथं आलो पाहिजे. त्यानिमित्ताने सुद्धा आपण इतरांना प्रवृत्त केलं पाहिजे की आपल्याला जे सगळं हवं असतं ते विनामूल्य इथे मिळतं. विनामूल्य मिळाल्यानंतर आपण थोडंसं कृतज्ञ होऊन अशा मोठ्या नामोत्सवांना काहीतरी खिसा हलवला पाहिजे. हलवला म्हणजे असा हलवला नाही पाहिजे, असा बाहेर काढून काही तन मन धनाने आपण इथं याच्यात सहयोग दिला पाहिजे. आणि आपण सर्व मंडळी गेली 28 वर्ष हे सगळं करताच आहात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक की भगवंत हा भावाचा भुकेला, अशा पद्धतीचं आपण वर्णन करत होतो. असंच एक उदाहरण मला आठवलं. त्या उदाहरणाचा आपण 2 मिनिटात विचार करूया आणि थांबूया. विदुराणी आहे, विदुराणी. तर धृतराष्ट्र सुद्धा भगवंताला मेवा सगळं देण्यासाठी तयार आहे. ही सगळी चर्चा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि भगवंताचं मन दुखवून भगवंत खिन्न झालेले आणि मग ते विदुराकडे जायचं असं म्हणून विदुराकडे निघाले. विदुर हे धृतराष्ट्राचे भाऊ होते ना, आणि आपल्या बुद्धीत दोष नको म्हणून त्यांनी त्या नगराच्या बाहेर एका छान पवित्र सलिलेवरती एक छान कुटिया बांधली होती. आणि ती कुटिया शोधत शोधत कन्हैया इथपर्यंत जाऊन पोहोचले. आणि विदुराने सकाळचं स्नान करत होती. कन्हैयाने आवाज दिला, घरी कोणी आहे का, आहे का घरात कोण. तर विदुराणी स्नानाला बसलेल्या होत्या. काहीच 2-4 तांबे त्यांनी अंगावरती घेतले होते. कोण आहे. माताजी, हम आपके कन्हैया है. अरे बापरे, कन्हैया. आणि तो शब्द ऐकल्यानंतर त्या विदुराणी भावविभोर झाल्या आणि तशाच ती एक काठी घेऊन थर 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 करत दारापाशी आल्या आणि तिने त्या दाराची कडी उघडली आणि त्या भगवंताला बघितलं. की मोठा झाला असतो, कारण विदुराणीने भगवंताला सांभाळलं, त्याचा सांभाळ केलेला होता. आणि आपल्या हातांचं 2 असं वाटोळं गेलं आणि भगवंताचं तोंड असं आणि हलू लागल्या. भाव विभोर झाल्या, बघतच राहिल्या. कोटी चंद्रांचं तेज त्या भगवंताच्या चेहऱ्यावरती. भाव विभोर झालेल्या ह्या
विदुराणी सारखं भगवंताचं रूप बघतायत आणि भगवान संवाद करतायत विदुराणीशी. माताजी नुसतं बघता काय माझ्याकडे, मला भूक लागलेली. अरे भूक लागली, थांब 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 म्हणले. 2 मिनिटं बस. आणि त्या भावविभोर झालेल्या अवस्थेतल्या विदुराणी जवळ असणारा चौरंग घेतात आणि देहाचा विसर पडलेल्या विदुराणी तो चौरंग उलटा ठेवण्याच्या ऐवजी सुलटा ठेवण्याच्या ऐवजी उलटा ठेवतात. म्हणजे त्याचे पाय वरती आणि सपाटीकरण खाली. भगवंताला विदुराणीचा भाव अत्यंत विभोर करणारा होता. भगवंत त्या आतमध्ये जाऊन बसले आणि जणू काही ते त्यांच्या राजसिंहासनावरती बसल्याचे हात टेकलेले. वा माताजी हम खुश आहे. आणि मग विदुराणी जवळ गेल्या. एक केळीची फणी पडलेली होती आणि ती एक एक फणी एक त्या फणीतून काढायच्या आणि भगवंताकडे बघत बघत त्यांना त्या केळं खाऊ घालायचा. सुरदासजीने अप्रतिम वर्णन केलं. कदली कदली म्हणजे ते बाहेर त्याच्यातला जो गरा आहे केळ ते बाहेर काढायचा आणि ते साल त्या भगवंताला द्यायचं. सगळा प्रकार सुरू आहे. आणि काही वेळात विदुरजी तिथे आले आणि विदुरजीने हा सगळा प्रकार बघितला आणि विदुरजी त्या विदुराणीवरती ते खवळले. तू काय चालवलंय असेल, हा जगाचा नियंता आहे आणि तू त्याला केळी खाऊ साल खाऊ घातलेस. आणि मग भानावर आलेल्या विदुराणी पुन्हा भगवंताला त्या केळी गरा खायला देतात. भगवंताचं तोंड लाकडं तिकडे होतं. विदुर म्हणतात की भगवंता केळी कच्चे आहेत. तेवढे म्हणले नाही. तर तुम्ही जे मध्ये आला तर तिला त्या भावातून जागृत केलं तर ते केळ्यांमधला स्वाद गेला. भगवंताकडे क्षमा मागितली भगवंता. आणि मग पुन्हा राहिलेली केळी त्याच भावाने विदुराणीने तिथे त्यांना दिली आहे. भक्तिपूर्ण अंतःकरणाने आपण भगवंताकडे गेलो तर तो आपल्याकडे कुठल्याही लहान आणि मोठ्या दृष्टीने बघत नाही. फक्त त्याच्याकडे जाण्यासाठी जे माध्यम आपल्याला असावं लागतं तर ते आहे पै भक्ती एकी जाणे. भगवंताला भक्ती अशा प्रकारची लागते आणि ती आपण त्याला द्यावी. आणि त्यासाठी जे म्हणून काही आपल्याला भगवंताला देण्यासाठी लागतं तर मगाशी मी आपल्याशी बोलून आलो. त्याची चावी म्हणजे त्याचं नामस्मरण आहे. त्याचा पासवर्ड म्हणजे त्याचं नाम आहे. आणि ते नाम अखंड 28 वर्ष आपण इथे उपभोगत आहोत. 28 वर्ष मोठ्या प्रेमाने आपण या ठिकाणी हा उत्सव करत आहोत. भगवंताला भक्तीच्या माध्यमातून आपलंसं करता येतं आणि आपलंसं करण्याची जी जागा आहे तर हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहातली ही माझी दुसऱ्या दिवसाची सेवा आपण अत्यंत प्रेमाने गोड मानून घेतली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. भगवंतांनी आपल्या सगळ्यांवरती अनंत कृपा करावी. भगवंतांनी आपल्याला अनंत आरोग्य अनंत ऐश्वर द्यावं अशी भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि एक सूचना मी आपल्याला देऊन जातो की ज्ञानेश्वर महाराज संस्थानाने एक उपक्रम सुरू केला आहे. तो आपल्या डोक्यात टाकून जातो की गेली 5 वर्ष झाली आळंदीतल्या पंचक्रोशीतल्या शाळांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी त्याला ज्ञान दिलं. निदान ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द हे त्या मुलांच्या वयापर्यंत पोहोचावेत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची मैत्री करायची या भावनेने ओळख ज्ञानेश्वरीचा उपक्रम आम्ही सगळ्यांनी सुरू केला आहे. आणि त्याच्यात जवळजवळ 168 शाळा सहभागी आहे. आणि परवा दिवशीच मुक्ताबाई नगरला अण्णा 10 शाळा त्यात सहभागी झाल्या. दर रविवारी हा उपक्रम वेगवेगळ्या शाळांमध्ये होतो. तर माझी विनंती अशी आहे की 28वं वर्ष आहे. 30व्या किंवा 31व्या वर्षात ह्याच मुरबाडमधली टाळकरी आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित करता येतील. त्यासाठी आपण त्या मुलांपर्यंत ह्या उपक्रमातून जाऊ शकू. तर मंडळाचे म्हणून जे काही कार्यकर्ते मंडळी असतील तर त्यांना मी विनंती करीन की आपलं मंडळ आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने एका शाळेत तरी आपण हा उपक्रम सुरू करू शकलो तर मला असं वाटेल की 28 वर्षात आपण खूप छान काम करू शकू.
आणि मला असं वाटतं की दादांचा जो मनोदय आहे, दादांचं जे ज्ञानेश्वरीवरती प्रेम आहे ते ह्या निमित्ताने आपण पोचू आणि नवीन जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत माऊलींचे विचार आपण ह्या माध्यमातून घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी लागणारं जे सगळं साहित्य आहे ते सगळं संस्थानाच्याकडून मिळणार आहे. फक्त एकच शिक्षक द्यावा लागेल आणि आठवड्यातून एकच दिवस फक्त 60 किंवा 40 मिनिटं हे सगळं असणार आहे. त्यासाठी वर्षातले 1-2 जे ट्रेनिंग्स आहेत ते संस्थान आळंदीला स्वतः घेतं. हा 5 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर मुरबाडमधून एक शाळा जर का तयार झाली, तुम्हाला असं वाटतं की पारायणाला पुढच्या वर्षी त्याची जर 10 विद्यार्थी जर का आले तर त्याचं किती मोठं फलित होईल. तर आपण हे सगळ्यांचा विचार करावा आणि आयोजकांच्याकडे किंवा माता मावल्याचा माझा खूप मोठा आग्रह आहे की आपण आपली मुलं ज्या शाळेत जात असतील त्या शाळेकडे आग्रह करावा आणि अशा संबंधाने जर सूचना आपण संयोजकांकडे किंवा गुरुदेव अण्णांकडे किंवा गुरुवर्य बाबांच्याकडे जर त्या दिल्या तर तशा पद्धतीचं पत्र आम्ही लगेचच तुम्हाला देऊ आणि लवकरच की आपण हा उपक्रम इथे सुरू करता येईल. अत्यंत देखण्या स्वरूपाचा हा उपक्रम आहे आणि मुलांना समजेल अशा पद्धतीत त्याची मांडणी केलेली आहे. कारण त्या लहानग्या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर महाराजांची मैत्री केल्यानंतर मित्र आपल्या दुःखामध्ये किंवा आपल्या कष्टामध्ये कशा पद्धतीने धावून येतो अशा प्रकारची आपण त्याची संरचना तयार केलेली आहे आणि अप्रतिम असा तो सिलेबस आहे. तर ही माझी समारोपीय विज्ञापन आम्ही आपल्या चरणामध्ये ठेवतो आणि ह्या ज्ञानसत्रामध्ये अण्णांच्या आशीर्वादाने त्यांच्या आज्ञेने आदरणीय परमपूज्य बाबा कोष्टी यांच्या आशीर्वादाने आज्ञेने मला इथे बोलता आलं की सद्गुरूंचीच कृपा माझ्यावरती आहे असं मी समजतो. 2 दिवसाच्या ह्या माझ्या वाक्प्रवाहामध्ये एखादा शब्द जर का चुकून गेला असेल तर ते माझ्या वाणीचे दोष आहेत आणि जे काही म्हणून सिद्धांत माझ्याकडून बाहेर पडले असतील तर ह्याच सगळ्या गुरुवरांची कृपा आहे आणि त्यांच्याच कृपेचा प्रसार कायम मला मिळत राहावा आणि आपल्या अंतर्याने असणारा जो जनता जनार्दन आहे त्या जनार्दनाने प्रसन्न होऊन माझ्या साधनेसाठी खूप खूप आशीर्वाद द्यावेत अशी मी आपल्या प्रत्येकाच्या चरणात प्रत्येकाच्या हृदयात असणाऱ्या जनार्दनाला प्रार्थना करतो आणि माझी सेवा या ठिकाणी संपन्न करतो. फक्त भगवंताला आवडणारी भक्ती ती आपण आपल्या हृदयात साठवूया आणि राहिलेले दिवस हे अप्रतिमपणे आपण साजरे करूयात. एकमेकांना भक्तीचा आनंद देऊयात आणि शेवटच्या कार्याच्या समारोपापर्यंत आपण एकमेकांशी सौहार्दपूर्ण व्यवहार करून एकमेकांमध्ये पांडुरंग तत्व शोधण्याचा प्रयत्न करूया. भक्ती येथे जाणे या विषयाचा आपण आज समारोप करतो आहे. पुन्हा एकदा संयोजकांचे आणि सर्व मुरबाडवासियांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. या चांगल्या समारंभामध्ये मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल दोन्ही गुरुवारांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.